काही नाही. आई तू अर्धवट काहीतरी सांगतेस. अगं काय घडलं तिथे? काही नाही पिहू. मी म्हटलं ना तुला, त्यांचा फोन आला होता, आवडली त्यांना भाजी. आता तुला वेगळं काय ऐकायचंय? आई मला प्लीज सांग, काय झालंय? बेबी, अविनाशच्या कामाचा रिपोर्ट आहे. मी चेक केलाय, तू पण एकदा चेक कर. पाटकर, पियूच्या फाईलला रिपोर्ट लावून आणलीत का? नाही सर, नाही. सॉरी. प्रोग्रेस आहे, पण स्पीड वाढवा जरा. येस सर. हा, मला टाउन साईडला जायचं, काही मीटिंग्स आहेत. तू कशी जाणार आहेस? अविनाश ड्रॉप करेल मला. त्यांना दूर नाही पडणार? पडेल, पण दुसरा काही ऑप्शन पण नाही आहे ना. उशीर नाही होणार आहे तुम्हाला? होणार ना सर, उशीर होणार, पण शनायाची सेफ्टी पण महत्वाची आहे ना. तुमच्यासाठी करीन सर मी, अर्थात शनायासाठी पण. हो, सेफ्टी महत्वाची आहे ना. ठीक आहे, नीट जा आणि घरी गेली की कळव मला. हो बेबी. ओके, बाय. बाय. अवी, आज JK कडे मी अजून काही मागितलं असतं ना तरी मला त्याने दिलं असतं. एनिवे चल, मी ते बोर होते खूप, जाऊया आपण. बोर होतं म्हणजे अगं पहिला दिवस आहे तुझा कामाचा. काम संपलं, दिवस संपला, आता काय करायचं इथे थांबून? चल बाहेर जाऊन एन्जॉय करूया आपण. चल 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 चल. छान ती पिऊची फाईल. पिहू तू जा ना, तू मला आवरू दे जरा. आई, गोष्टी मनात ठेवल्या की त्रास होतो, आणि हे मला माझ्या आईनेच सांगितलंय. त्यामुळे आता मला खरं खरं सांगायचं, काय घडलं तिथे? बाबांनी JK सरांना सांगितलं नव्हतं का तू जाणार आहेस म्हणून? त्यांना तरी कुठे माहित होतं? म्हणजे अगं मला त्यांना सांगताच आलं नाही पिहू. ते इतक्या घाईघाईत निघाले ना, मग मी डिरेक्टली गेले ना ऑफिसला. JK सरांच्या कॅबिनमधून निघताना ते मला म्हणाले की पाटकरांना भेटणार नाही. मी म्हटलं हे इकडे आहेत. ते म्हणाले हो, आजपासून ते इथूनच काम करणार आहेत. काय? हो अगं, ते पण तिकडे होते आणि शनायाने पण ऑफिस जॉईन केलं. आजपासून बाबांच्या कामाचा फॉलोअप तीच घेणार आहे. म्हणजे ते तिघही ऑफिसला होते? हो. तू अशी अचानक ऑफिसला गेलेली बाबांना आवडलं नसेल, हो ना? नाहीच आवडलं. की चिडले ते पिहू, आणि ती शनाया पण. तिचा काय संबंध? तिचा काय संबंध म्हणजे तिच्या नवऱ्याचं ऑफिस येते, आणि एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मी डबा घेऊन जाते. किती डाऊन मार्केट वाटतं. हे ती शनाया म्हणाली असेल ना? कोण समजते कोण ही स्वतःला? आणि एक मिनिट, ते तुला असं काहीतरी बोलत असताना बाबा फक्त बघत उभे होते? ते तुझ्या बाजूने काहीच बोलले नाही? काय बोलणार ते पिहू? त्यांनाही असंच वाटलं की मी डबा घेऊन जायला नको होतं. मी तिकडे जायलाच नको होतं. माझाच मूर्खपणा. कशाला गेली मी डबा घेऊन तिकडे? करेक्ट आहे, मलाही असंच वाटतं. मूर्खपणाच केलायस तू, स्वतःला न ओळखून. नाही तर काय आई, ती काल परवा आलेली शनाया आणि आपले चिडचिडे बाबा यांचं बोलणं मनावर घेतेस तू? मला सांग, ते JK सर करोडपती आहेत. हो ते पैशाने काही वाटेल ते विकत घेऊ शकतात. हो, नेमकं काय म्हणायचंय तुला?
मला हेच म्हणायचंय, पैसा त्या जे के सरांना सगळं काही देऊ शकतो, पण प्रेमाने केलेली भरली वांगी मायेने डब्यात भरून स्वतःहून त्यांच्या ऑफिसला जाऊन फक्त तूच देऊ शकतेस. आणि आई, हा तुझा ग्रेटनेस त्या शनायाला याच काय पुढच्या 7 जन्मातही नाही कळणार. आपल्या बाबांना कळेल कदाचित, पण ते ऍक्सेप्ट नाही करणार. त्यामुळे त्या दोघांना काय वाटतं याचा विचार करून तू तुझा दिवस स्पॉइल करून घेऊ नकोस, कळलं? मला सांग, जे के सरांना जेवण आवडलं ना? खूप आवडलं. मग झालं तर आता स्माइल कर. आई अशी नाही ग, माझ्या गोड गोड आईसारखी स्माइल कर, मोठी कर ग, कर ना प्लीज. पाणी. हे काय हवी? एकदम हाताची घडी वगैरे घालून बसलाय. शिक्षा केली आहे का तुला कोणी? अवी, घरात कोणीच नाही, आपण दोघंच आहोत. मेडला पण मी आज सुट्टी दिली आहे, सो रिलॅक्स आहे. ते काय थोडी भीती वाटते. काही झालं तरी घर जे के सरांचं आहे ना. असं वाटतं कधी हा दरवाजा उघडून ताडकन येतील आतमध्ये. घाबरतो यार मी. हवी, किती घाबरतोय सरे तू? तुझ्या चेहऱ्याकडे बघून कोणालाच वाटणार नाही तू एवढा घाबरट आहेस. माझ्या जागी हे मग कळेल तुला. हो, तुझ्या जागी आले मी, तुझ्या जवळ, तुझ्या जागी. ठीक आहे, मी फूड ऑर्डर करते. अगं, मला असं नाही म्हणायचंय, प्लीज ना. मला भीती वाटते का थोडीशी. ठीक आहे, तुझी भीती कशी दूर करायची हे मला खूप चांगलं माहिती. आलेस मी. आई, आज दीप अमावस्या आहे ना ग? हो बाळा. मी विसरलेच होते. दीप अमावस्या म्हणजे मला एकदम दिवाळीचीच आठवण येते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे तू विसरणार नाही. दीप अमावस्या म्हणजे आषाढ संपून श्रावण सुरू होण्याचा संकेत. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. किती इंटरेस्टिंग गोष्टी असतात ना आपल्या हिंदू ट्रेडिशन मध्ये. हो अगं, म्हणजे कसं आहे ना बाळा, हे सगळं मानायचं की नाही हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर असतं. म्हणजे मानलं तर खूप काही, आणि नाही मानलं तर काहीच नाही. आपल्या हिंदू संस्कृतीत जे काही लिहिलं गेलंय किंवा आपले पूर्वज आपल्याला जे काही सांगून गेले आहेत ना, ते सगळं केल्याने आपलंच चांगलं होतं. ते आपल्यासाठीच फायद्याचं असतं. प्रत्येक सणावाराच्या दिवशी किंवा आपण ज्या काही पूजा करतो किंवा नामस्मरण करतो, त्यामुळे फक्त आपलाच फायदा होतो. म्हणजे ना पिहू, आपल्यावर संकट येणार आहे, ते अटळ आहे, ते येणारच आहे. पण या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या आजूबाजूला एक वलय निर्माण होतं. त्या संकटाचा प्रभाव कमी होतो, आपल्याला त्रास कमी होतो. कळतंय तुला मला काय म्हणायचंय ते? हो. ऐक ना राजा, मी नैवेद्याचं ताट स्वयंपाकघरात भरून ठेवलं, जरा आणतेस का? विसरलेच मी आणायला. आणते.
आई, या उजळलेल्या दिव्यांनी आमच्या आयुष्यातला अंधार कायमचा दूर कर. माझ्या घरात अशीच सुखशांती भरभराट राहू देत. लेट्स हॅव सम ड्रिंक्स टुगेदर. नको, तू काय करतेस सनल? आधीच माझी तंतरली आहे. का आता काय जे के झालं, आता बायको येणार आहे असं वाटतंय तुला म्हणून घाबरतोयस? तुला कळतंय का, हे घर आहे तुझं, इथे कुठे ड्रिंक्स वगैरे? अचानक जे के सर आले, बघितलं तर काय विचार करतील ते? अविनाश, जे के कसा येईल इथे? ऑफिसमध्ये ऐकलं नाहीस का तू? तो म्हणाला होता की मी एका मीटिंगसाठी चाललोय. तो 4-5 तास तरी काही येणार नाही इथे. मिळालाय ना आपल्याला वेळ, मग करूया ना एन्जॉय आपण. परत घरी गेल्यावर आहेच ना ती कटकट, तो बोरिंग संसार. मी काय म्हणते, आता आपण दोघं आहोत, मी पण आहे ना तुझ्या समोर, करूच शकतो आपण एन्जॉय, हो ना? तू ड्रिंक्स पोर कर, मी आलेच. शनया, आई, प्रथमला ताप आलाय. काय? हो, कधीपासून झोपूनच येतो. अगं, मला वाटलं की तू खेळून दमलाय म्हणून झोपू नये. मलाही तेच वाटलं होतं, पण आत्ता बघितलं त्याचं अंग गरम लागतंय. अरे देवा, चल 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 लवकर. अरे यू, खरंच याचं अंग खूप गरम आहे. बाळा, ऐक ना, थंडी वाजते, आई आली. हा, तू नको काळजी करूस. हा पिऊ, जाण प्लीज, थर्मोमीटर घेऊन ये ना. आणते. आणखीन एक काम कर ना बाळा, दे इकडे. खाली जा, थंड पाणी, मीठ आणि पट्ट्या ते घेऊन ये ना जरा. हे आकर. औषधांचा डबा इकडेच होता ना तुमच्या खोलीत? अरे देवा, ताप तर खूप आहे. अविंना कळवायला हवं. पिलू,
पिऊ ह्याचा तापच उतरत नाहीये ग. आई आपल्याला त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. बरोबर बोलतेस तू. साथीचा ताप आहे, असं सहजासहजी उतरणार नाही. डॉक्टरला फोन करून येते मी. हा पिऊ. बाबा 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 पिल्लू. बाबा. सोनू, आई आहे ना इकडे तुझ्याकडे? हा, तुझ्या जवळच आहे. बाबांना बोलव ना. बाबांना? बाबा म्हणजे मी आहे ना, तू नको ना काळजी करूस. मला कस तरी होत. बाबांना बोलव ना. बाबा बाबा. पिऊ, फोन कर ना बाबांना. हे प्रथमचा फोन त्यावरून कर. बोलवते हा बाबांना. हा, सोनू. कोण मरतंय? अवी, माझ्यासोबत असताना नो कॉल्स. माझ्यापेक्षा जास्त अजून काही इम्पॉर्टंट आहे का तुझ्यासाठी? नाही. ऐक ना, फोन ना मांडीला गुदगुल्या करतोय, काढून ठेवू का? काय ग? आई बाबा फोन उचलत नाही आहेत. काय? राघव काकांना फोन करू का? करून बघ. एक मनापासून सांगायचं होतं. शनाया, बाबा बाबा बाबा. काय ग? आई ते पण नाही उचलत आहेत. अविनाश ना जे के सरांच्या ऑफिसमध्ये असतील. शनायाला फोन करून बघतेस का? वॉशरूमला जाऊन येऊ का? अवी, मोठं नको, छोटं कुठे जा. राईट साईडला. ती पण नाही उचलत आहे. तू तू प्रयत्न करत राहा ना, करत राहा फोन. मी एक काम करते, त्यांना मेसेज करून ठेवते. हा, करून ठेव. बाबा हो सोनू, येतील बाबा येतील. बाबा मी पिहू बोलतेय. मी तुम्हाला फोन केला होता. प्लीज कॉल बॅक करा. प्रथमबद्दल अर्जंटली काहीतरी सांगायचं आहे. त्यांना परत एकदा फोन लावून बघते मी. नाहीच उचलत आहेत ते. फोन उचलत नाहीयेत. हळू. काय झालं याला? वहिनी, प्रथमला 102 ताप आहे, तर डॉक्टरकडे घेऊन चाललोय, कारण ताप उतरतच नाहीये. कुठे? आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे ना? हो हो, नेहमीच्या डॉक्टरकडे. ह्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन उचलत नाहीयेत. मला वाटतं मीटिंगमध्ये असतील.
वहिनी प्लीज एक काम कराल का, हे जर घरी आले किंवा यांचा फोन आला ना तर यांना प्लीज सांगा की आम्ही डॉक्टरकडे गेलोय. हां वहिनी तुम्ही नक्की सांगा यांना. चल बा पिहू. मी ते जेवण वाढते. भूक लागली. तेच वाढते मी. एवढे मिस्ड कॉल प्रथम हे फोन आणूनच करायला सांगितले असतील. जरा सुखाने जगू देत नाही ही बाई. मरू दे, फोन बंद करून ठेवतो.